नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना सातत्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे। एका घरातील लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना मागील काही दिवसांपूर्वी नाशिक शहराच्या इंदिरानगर भागात घडलेली होती। या प्रकरणी अज्ञातांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना इंदिरानगर पोलीस पथकाला सदरची चोरी घरातील मोलकरणीनं तिच्या नवऱ्याच्या मदतीने केली असल्याची गोपनीय माहिती मिळाली। या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितासह त्याच्या पत्नीस ताब्यात घेतलं। कुणाल गंगानी असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून एक सोन्याची बांगडी, वितळलेल्या सोन्याची 6 तोळ्यांची लगट, एक मोबाईल फोन, एक चारचाकी असा एकूण 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला। घटनेचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस करतात। सदर कारवाई इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे, पोलीस हवालदार अमजद पटेल, पवन परदेशी यांच्या पथकाने केले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।